स्मृतीस्थळाला अभिवादन करणं यासाठी आम्ही सगळेच जण या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार, राष्ट्रहिताचे विचार समोर घेऊन आमचं कामकाज या ठिकाणी सुरू राहील. पूर्वी एकखंड पूर्ण शिवसेना होती तेव्हाही येत होते, पण आता शिंदे वेगळे झाल्यानंतर तुम्ही सगळे वेगळे येतात. एक वेगळा विचार हिंदुत्वाचा सगळ्या घेऊन मिळेल, इथून एक प्रेरणा मिळेल. नाही, हिंदुत्वाचा विचारच आमच्या बरोबर आहे. कसं आहे बघा, आम्ही आता इथं अशा पवित्र ठिकाणी राजकारणाचा विषय आम्हाला बोलायचा नाही, परंतु स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे विचार होते तेच घेऊन आम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेलो आहे. आता शिवसेनेचे सगळे आमदार पोहोचले, पण अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादीचा अजून एकही आमदार किंवा कोणी आले नाही, याच्या बाबतीतली मला कल्पना नाही. मी माहिती घेऊन सांगतो आपल्याला. तर आपण बघू शकतो की शिवसेनेचे सगळे नेते मंत्री इथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपाचे सुद्धा नेते इथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बघू शकतो की एक एक नेते या इकडे पोहोचला. बराबर गाड्या येणं पाठोपाठ सुरू झाले आहे. सगळेजण इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर सगळ्यांचं बौद्धक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून करण्यात येईल. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.